थोड्याच वेळात दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात। दिल्लीत सत्तांतर होणार की आप गट राखणार, हाय व्होल्टेज निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी। शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिंद्यांना टॉर्च मारावी लागते। दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मिंदे कुठे जातील, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणारही नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला। शिवसेनेत सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत, हा फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे। शिवसेनेतील पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। हिम्मत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून खासदार फोडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान। फोडाफोडी केल्यास तुमचंच डोकं फुटेल असाही इशारा। कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का। राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता। इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल, पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडेंची बघत। पंकजाताई आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं विधान। सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादाच लिहून देऊ का, पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले। अंजली दमानी यांनी कृषीपंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत। धनंजय मुंडे आणि दमानी यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू, मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मुंबईतील तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक।